नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदाच्या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पेपर घेतलेला आहे। बघा यामध्ये एकूण 30 प्रश्न आहेत आणि एकूण 30 गुण आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, भारतामधलं सर्वात लहान राज्य कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, भारतामधलं सर्वात लहान राज्य कोणतं आहे? तर गोवा बघा राज्य हे भारतामधलं सर्वात या ठिकाणी लहान राज्य आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर काय असेल, बिहू बघा हा सण आसाम या राज्यामध्ये बघा साजरा केला जातो। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्याचा बघा राज्य पक्षी कोणता आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचं आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल, हरियाल बघा महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी राज्य पक्षी आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5वा, हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे? हापूस आंब्यासाठी बघा कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, रत्नागिरी बघा हा जिल्हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 बघा काय विचारलाय, भारत आणि चीन यांच्यामधील बघा सीमारेषा कोणती आहे? भारत आणि चीन बघा यांच्यामधली सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो, तर याचे योग्य उत्तर काय असेल, भारत आणि चीन बघा यांच्यामधली सीमारेषा मॅकमोहन लाईन या नावाने ओळखली जाते। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7वा, ताडोबा बघा ताडोबा हे अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, ताडोबा बघा हे अभय अरण्य चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8वा, भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? भारताचे बघा पहिले कायदा मंत्री कोण होते? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आहे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे पहिले कायदा मंत्री होते। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9वा, सेवाग्राम हा आश्रम कोणत्या जिल्ह्यामधला आश्रम आहे? सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चंद्रपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ। तर याचे योग्य उत्तर काय असेल, सेवाग्राम बघा हा आश्रम वर्धा जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10वा, हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, हैदराबाद बघा हे शहर मुशी नदीच्या काठावर आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी लागणारे बघा असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे बघा महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11वा बघा काय विचारला, केशव कुमार बघा केशव कुमार विचारलं हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, केशव कुमार कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? तर प्रल्हाद केशव अत्रे या कवीचं बघा केशव कुमार हे त्यांच्या ठिकाणी टोपण नाव आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12वा, मानवी शरीरामधली बघा मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? यकृत बघा ही ग्रंथी मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13वा, सूर्यमालेमध्ये बघा सूर्यमालेमध्ये तांबड्या रंगाचा ग्रह कोणता असतो? सूर्यमालेमध्ये बघा तांबड्या रंगाचा ग्रह म्हणजे मंगळ या ग्रहाला तांबड्या रंगाचा ग्रह असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14वा, भारताने आपला पहिला अणुस्फोट कोणत्या ठिकाणी केला होता? बघा याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे, भारताने आपला पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी केला होता। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15वा, उत्तर गोलार्धामध्ये बघा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असेल? बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर काय असेल, 21 जून। बघा या ठिकाणी पर्याय या ठिकाणी योग्य
दिला नाही तर 21 जून बघा हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस असतो. 21 जून म्हणजे बघा प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी काय विचारलंय, पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? कोणती असेल? बघा Fe काय आहे? Fe बघा ही लोखंडाची रासायनिक संज्ञा आहे. Fe. Mg म्हणजे काय असतो? मॅग्नेशियम. K म्हणजे काय असतो? पोटॅशियम. बघा या ठिकाणी Hg यायला पाहिजे. बघा Hg काय आहे? Hg ही पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. Hg. प्रश्न क्रमांक पुढचा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? बघा राजस्थान हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं या ठिकाणी राज्य आहे. प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी काय विचारले पाहूयात. बघा वातावरणामध्ये ऑक्सिजन या वायूचं प्रमाण किती टक्के असते? वातावरणामध्ये ऑक्सिजन या वायूचं प्रमाण किती टक्के असते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? वातावरणामध्ये बघा एकूण वातावरणाच्या बघा 21% बघा एवढं प्रमाण हे ऑक्सिजन या वायूचं असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, ताजमहल विचारलाय. ताजमहल कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा योग्य उत्तर काय असेल? ताजमहल बघा आग्रा या ठिकाणी आहे, सर्वांना माहीत आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? ताजमहल पहा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार. बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार कलम 72 मध्ये आहे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्राच्या पश्चिमेला बघा महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? पश्चिमेला विचारले बघा समुद्र कोणता असेल मग? महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला या ठिकाणी अरबी समुद्र आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा या ठिकाणी काय विचारलं, कांजिण्या. बघा कांजिण्या हा रोग कशापासून होणारा रोग आहे? जीवाणू, विषाणू, परजीवी यापैकी नाही. बघा कांजिण्या हा विषाणूपासून तो होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा या ठिकाणी काय विचारलाय, बंगालची फाळणी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बंगालची फाळणी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर 1905 बघा या वर्षी लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती. प्रश्न क्रमांक 25, डिप्रेस्ड क्लासेस मिशन. बघा आता सर्वांनी सांगायचं, कोणीही चुकायचं नाही. डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? महर्षी कर्वे, वीरा शिंदे, गोपाळकृष्ण गोखले, विठ्ठल रामजी शिंदे. बघा योग्य उत्तर काय असेल? डिप्रेस्ड क्लासेस मिशन बघा यांची स्थापना बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. पहा विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन बघा त्यांनी स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी 26 काय विचारलाय, जागतिक आरोग्य दिन. बघा जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी असतो? 7 एप्रिल बघा 7 फेब्रुवारी, 7 एप्रिल, 7 मार्च, 7 ऑगस्ट. कोणत्या दिवशी असतो जागतिक आरोग्य दिन? योग्य उत्तर काय असेल? 7 एप्रिल बघा या दिवशी जागतिक आरोग्य दिन असतो. प्रश्न क्रमांक 27, मिठाचं रासायनिक सूत्र कोणतं असेल? बघा सर्वांनी सांगायचं आहे मिठाचं रासायनिक सूत्र कोणतं आहे? NaCl. बघा सोडियम क्लोराईड, आपण त्यांना काय म्हणतो? सोडियम क्लोराईड. ओके, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी का, महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे? महात्मा गांधीजी बघा यांच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे? राजघाट, शक्तीस्थळ, विजयघाट, किसान घाट. योग्य उत्तर काय असेल? महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव हे राजघाट आहे. बघा ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवामध्ये विचारले, मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या किती आहे? बघा एकूण संख्या विचारली, या ठिकाणी जोड्या विचारल्या नाहीत. परीक्षेमध्ये काय असतो? मानवामध्ये बघा गुणसूत्राच्या एकूण किती जोड्या आहेत? जोड्या म्हटलं की बघा किती असतील? जोड्या 23 असतील. एकूण गुणसूत्र या ठिकाणी एकूण विचारले म्हणजे 46 या ठिकाणी एकूण गुणसूत्रे आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, मुंबई कामगार संघ. मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मागील परीक्षामध्ये बघा हा प्रश्न विचारण्यात आला होता. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली होती? तर नारायण मेघाजी लोखंडे बघा यांनी मुंबई कामगार संघाची त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 31 बघा काय विचारला आहे, कराड ते चिपळूण या महामार्गावर बघा कोणता घाट लागतो? बोरघाट, थळघाट,
कुंभार्ली घाट, दिवे घाट, कराड ते चिपळूण या महामार्गावर कोणता घाट लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा सर्व विषयांचे बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आपण ॲड केलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे प्रश्न PDF पाहिजे असेल तर 9922 66 81 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.